नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि चौथा हप्ता एकदम अर्जंट लाडक्या बहिणींना मिळणार आहे। तर नेमकं याचं खरं कारण काय आहे आणि हा हप्ता कधी मिळणार आहे आणि कोणत्या दिवशी मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच महिला भगिनींना चौथ्या हप्त्याबाबतची माहिती मिळणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती तात्काळ मिळून जाईल। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती। तर बघा लाडक्या बहिणींनो, ऍडव्हान्स मध्ये का मिळणार हा चौथा हप्ता, एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे आणि महिला भगिनींना आतापर्यंत पहिला, दुसरा आणि तिसरा हप्ता मिळालेला आहे आणि काही महिला भगिनींना अजूनपर्यंत हे पैसे मिळालेले नाही। परंतु आता गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेला आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा चौथा हप्ता गव्हर्नमेंट लगेच 10 ऑक्टोबरला आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहे। तर हे ऍडव्हान्स पैसे नेमके गव्हर्नमेंट का देत आहे आणि कशामुळे हा चौथा हप्ता एवढ्या घाईघाईत महिला भगिनींच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे, तर बघूया आपण की माझी लाडकी बहीण योजनेच्या चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे पैसे महिलांना ऑक्टोबर महिन्यातच मिळणार आहे। या मागचं मूळ कारण म्हणजे निवडणुका आलेल्या आहेत, कारण येत्या 15 दिवसात कधीही विधानसभा निवडणुका जाहीर होऊ शकतात। बघा महिला भगिनींनो, अतिशय आनंदाची बातमी आपल्यासाठी ही आहे की निवडणुका आल्यामुळे आपल्या खात्यावर पैसे लवकर जमा होणार आहे। का तर आचारसंहिता लागणार आहे, लवकर आचारसंहिता लागल्यामुळे गव्हर्नमेंटला आता तातडीने ऍडव्हान्स मध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे महिला भगिनींच्या खात्यात जमा करायचे आहे आणि पैसे किती मिळणार आहे तर रुपये 3000 मिळणार आहे। तर बघा पुढे निवडणुका कधी होणार आहे तर या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होणे अपेक्षित आहे। अशा वेळी एकदा निवडणुका जाहीर झाल्या की आचारसंहिता लागू होते। आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासकीय योजना या तात्पुरत्या स्वरूपात बंद होतात। त्यामुळेच लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे हे ऑक्टोबर मध्ये येणार आहेत। बघा, अतिशय आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे। जर आचारसंहिता लागू झाली तर गव्हर्नमेंटच्या सगळ्या योजना बंद होतात आणि ह्या योजना बंद होऊ नये, लवकरात लवकर त्याचा फायदा महिला भगिनींना व्हावा यासाठी मंत्रिमंडळ स्तरावर हालचाली सुरू झालेल्या आहे आणि ऍडव्हान्स पैसे, अगदी चौथ्या हप्त्याचे ऍडव्हान्स पैसे महिला भगिनींच्या खात्यावर येत्या 10 ऑक्टोबरला जमा केले जाणार आहे। त्याचबरोबर ज्या महिला भगिनींना अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही त्या महिला भगिनींना सुद्धा 10 ऑक्टोबरला पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। कारण आता जिल्हा पातळीवर ज्या काही विशेष मोहीम राबवण्यात आलेली आहे, 7 ऑक्टोबर पर्यंत सगळ्या महिला भगिनींचा डेटा, ज्या महिला भगिनींना अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही, पैसे मिळालेले नाही, त्या महिला भगिनींचा डेटा ही गोळा करणे सुरू झालेले आहे अंगणवाडी सेविकेमार्फत आणि त्यांना सुद्धा 10 ऑक्टोबरला लगेच पैसे मिळणार आहे। चौथा हप्ता लगेच त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा जमा होणार आहे। तर ही अतिशय आनंदाची बातमी सगळ्या महिला भगिनींसाठी होती। त्यामुळे आता चिंता करू नका, फक्त 10 ऑक्टोबर पर्यंत वाट बघा, आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे। तर महिला भगिनींनो, एवढंच अपडेट या योजनेसंदर्भात आता तरी होतं, त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्यात आलेला होता। त्यामुळे जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।